प्रभाग क्रमांक 7 कडे एक लक्षवेधी लढत म्हणून कोल्हापूरकर पाहत आहेत। कारण या ठिकाणी विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शनाचं अर्ज दाखल केलेला आहे। त्यांचे या ठिकाणी समर्थक कार्यकर्ते आपण त्यांना म्हणू की ते बॅनरबाजी करत या ठिकाणी एक मोठं शक्ती प्रदर्शन त्यांनी केलंय। जाणून घेऊया, काय सांगाल? आज आपण पाहिलं असेल की महायुती म्हणून कोल्हापूर शहरातील कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत आज पहिलाच निवडणूक अर्ज भरण्यासाठी आबालवृद्धांचे हजारोनं नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। आपण पाहिलं असेल की मुंबई ठाण्यानंतर कोल्हापुरात या विधानसभेत 10 जागा शिवसेनेनं मिळवल्या आणि मुंबई ठाण्यानंतर कोल्हापूर हा शिवसेनेचा गड म्हणून पुढे येतोय। सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास ठेवून, त्यांच्या विकासाच्या विजनवर आणि कोल्हापूर असणाऱ्या प्रेमावर विश्वास ठेवून या ठिकाणी डौलानं स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न असणारा कोल्हापूर महापालिकेवर भगवा निश्चित फडकणार आहे। काय सांगाल तुम्ही? आपण जर बघितलं तर 2007 सालापासून ऋतुराज क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून त्यांचा एक मित्र म्हणून मी त्यांच्या बरोबर आहे आणि 2009 मध्ये आमदार राजेश क्षीरसागर साहेबांची इलेक्शन असेल, त्याचबरोबर गेली 15 वर्ष क्षीरसागर परिवार पूर्ण समाजकारणामध्ये सक्रिय आहे। यामध्ये सामाजिक उपक्रम राबवत असताना नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून अनेक वेळेला रक्तदान शिबिर असतील, ब्लड ट्री प्लांटेशन असेल, त्याचबरोबर सगळ्यात मोठा मैत्री युवा महोत्सव आणि त्याचबरोबर ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये 2019 साली महापूर आला त्यावेळेला पहिला युवा जो रस्त्यावरती उतरणारा होता तो दुसरा कोणी नव्हता, तर तो ऋतुराज क्षीरसागर होता। ही त्यांची जमेची बाजू आहे। त्याचबरोबर आमदार राजेश क्षीरसागर साहेबांचा मुलगा म्हणून नाही तर एक ऋतुराज क्षीरसागर ही वैयक्तिक ओळख म्हणून आज ते प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रत्येक घराघरात ऑलरेडी पोहोचलेले आहेत। त्यांचं काम हे नगरसेवक नसताना सुद्धा, कुठलंही पद नसताना सुद्धा लोकांसाठी साहेबांच्या माध्यमातून फंड आणणं असेल किंवा भागाच्या विकासासाठी काम करणं असेल, अशा पद्धतीने चालूच आहे। आणि त्यामुळे आपण निश्चितपणे बघाल की 16 तारखेला मोठ्या कोल्हापूरमध्ये, मी तर म्हणेन की कोल्हापूरमध्ये सगळ्यात मोठ्या फरकानं या प्रभाग क्रमांक 7 मधून ऋतुराज राजेश क्षीरसागर हे नगरसेवक झाल्याशिवाय राहणार नाहीत। तर एकंदरीतच 16 तारखेला एक मोठा विजय ऋतुराज क्षीरसागर यांना मिळेल असं ते म्हणतायत। परंतु त्यासाठी अजून निवडणुकीची प्रक्रिया आहे आणि प्रचाराच्या सभा आहेत। परंतु तुर्तास तरी मात्र शिवसेनेनं मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना केल्याचं दिसून येत आहे।